नमस्कार. विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या चॅनलची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडजी यांची आणि आपल्या ह्या कार्यक्रमाचं नाव आहे विश्वशांती संवाद. आजच्या संवादामध्ये आपण अशा एका व्यक्तिमत्वाला भेटतो आहे ज्याला एक आध्यात्मिक वरदहस्त आहे असं म्हणता येईल आणि त्यांच्या लेखणीतून अध्यात्म आणि इतिहास या विषयावरची अनेक पुस्तकं सिद्ध झाली आहेत आणि हे आपले आजचे पाहुणे लेखक आहेत श्री लक्ष्मण सूर्यभान घुगेजी. लक्ष्मणजी नमस्कार आणि स्वागत आपलं या कार्यक्रमामध्ये. नमस्कार सर. तर मला वाटतं सुरुवातच आपण तुमच्या बालपणापासून करूयात, कारण आपण जेव्हा पाहतो की मोठमोठ्या म्हणजे संतांची पार्श्वभूमीसुद्धा म्हणजे त्यांचं लहानपण कसं गेलं याबद्दल फार उत्सुकता असते आणि तुम्ही तुमच्या या सिद्धहस्त लेखणीतूनच म्हणता येईल की श्री ज्ञानेश्वरांवरती खूप काही तुमच्या हातून लेखन झालंय, रचना झालेल्या आहेत आणि ते सगळं तुम्हाला म्हणजे कसं सुचलं आणि सगळं कसं लेखणीतून उतरलं हे जाणून घ्यायला आम्हाला खूप आवडेल. सरांची जवळजवळ आता 40 पुस्तकं वेगवेगळ्या विषयावरची प्रकाशित झालेली आहेत. इतकंच नाही तर काही सिरियल आणि चित्रपटांसाठी सुद्धा त्यांनी लेखन केलेलं आहे आणि अर्थातच इतकं सारं विपुल लेखन झाल्यानंतर अनेक पुरस्कारांचे सुद्धा ते मानकरी ठरलेले आहेत. तेव्हा आता त्यांच्याशी गप्पांना आपण सुरुवात करूयात आणि सुरुवातीला जाणून घेऊयात बालपणाविषयी, कारण बालपण हे जास्त रम्य असतं आणि त्याच्यामध्येच सगळी पुढची बीजं रोवली गेलेली असते असं म्हणतात. तर सर्वात प्रथम या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो ते कराड सरांचे, ज्यांच्यामुळं या ठिकाणी मला येण्याची संधी लाभली आणि या स्थळावर येण्यासाठी वयाची 58 वर्ष आत्ता चालू आहे. 58 वर्ष उलटावी लागली त्यावेळेस तुमच्यासमोर आणि कॅमेऱ्यासमोर येण्याचं मला धाडस झालं. माझ्या बालपणाविषयी जर म्हणाल तर माझं बालपण नगर जिल्ह्यामध्ये पुणतांबा नावाचं एक छोटंसं गाव आहे जिथे चांगदेव महाराजांची समाधी आहे. त्या ठिकाणी माझा त्या ठिकाणी जन्म झाला आणि हायस्कूलचं 11वीपर्यंतचं शिक्षण रुरल हायस्कूल म्हणून आहे तिथे त्या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर वडील आमचे रेल्वे असिस्टंट ड्रायव्हर होते आणि आई अशिक्षित. वडिलांचं 2-2 दिवस बाहेरगावी प्रवास वगैरे ते ड्रायव्हर असल्यामुळं रेल्वेचं शेड्यूल त्यावेळेस खूप वेगळं होतं आणि असं त्या जीवन प्रवासामध्ये जगता जगता 11वी-12वी हा जो पिरियड होता तो मी अलीकडं चितळी नावाचं एक गाव आहे तर त्यातलं एक अपडाऊन आम्हाला सायकलवर करावं लागायचं. त्यावेळेस सायकल वगैरे होती. तर रेल्वेच्या कडेला जी खडी असती आणि खडीच्या बाजूला थोडासा छोटासा रस्ता असतो. प्रसंग तुम्हाला सांगतो की आम्ही रस्त्याने 2 मुलं चाललेलो होतो, म्हणजे सायकलवर पॅन्डल मारत चाललेलो होतो आणि अचानक एका बाळाच्या रडण्याचा आवाज आला. आम्ही थांबलो आणि बघितलं तर रेल्वे लाईनच्या खडीवर एक नवं अर्भक जे नुकतंच जन्माला आलेलं होतं ते टाकलेलं होतं तिथं बाळूत्यावर आणि त्याला सायकल थांबवली आणि मी मित्राला म्हटले यार ते खूप रडतं आहे, आपण त्याला बाजूला घेऊयात. मित्र म्हटलं अरे ते पोलीस वगैरे येतील, कशाला लपडे वगैरे, नको म्हटले चल. मग ते पोलिसांचं नाव काढल्यामुळं तो विषय ड्रॉप झाला आणि आम्ही कॉलेजला निघून गेलो. पुन्हा ज्यावेळेस रिटर्न आलो ना तर त्या ठिकाणी सगळे मांसाचे तुकडे पडलेले होते. तरी कुठेतरी खतखत मनामध्ये होती. आता ते ओघानेच बालपणाचा विषय आला आहे म्हणून हा प्रसंग मी तुम्हाला सांगितला. तर पण मग त्या प्रसंगाचा त्यावेळी तुमच्या मनावरती परिणाम झालाच होता. चिंतन थोडंसं म्हणजे त्यावेळेस एवढं काही कळत नसतं माणसाला, पण कुठंतरी एक मनामध्ये रुखरुख होती. आणि एक जुनी एक कादंबरी आहे, एक थोड्या दिवसांपूर्वीच आली होती, चैत्र पालवी नावाची. त्यामध्ये असाच प्रसंग तिच्यामध्ये रेखाटला आणि त्या मुलाला पुन्हा जिवंत केलं त्या कादंबरीमध्ये. त्यावेळेस आपण त्याला जीवदान देऊ शकलो नाही, परंतु ह्या कादंबरीच्या रूपाने त्याला जीवदान दिलं आणि तो मुलगा पुन्हा अध्यात्मामध्ये कसा गेला
ते दाखवले त्याच्यामध्ये. म्हणजे जुने जे अनुभव आहेत, ज्या कादंबऱ्या आहेत किंवा जे जे साहित्य लिहिलं आहे, जे प्रत्यक्ष अनुभवात मला आलं आहे ते शब्दात उतरवण्याचा प्रयत्न पुढील काळामध्ये झाला. हे झालं बालपण. त्याच्यानंतर अहमदनगरला ITIला नंबर लागला माझा. वडील रेल्वेत असल्यामुळं वडील म्हटले की ITI कर. मग डिझेल मेकॅनिक म्हणून ITI केला मी त्या ठिकाणी. 1 वर्षाचा कोर्स केला. कोर्स झाल्यानंतर वडिलांची ट्रान्सफर पुण्याला झाली. मग आम्ही उरुळी कांचनला राहायला आलो. उरुळी कांचनला राहायला आल्यानंतर कुठं म्हटलं कॉलेज हे करायचं, कंपन्यात काम करायचं, कॉलेज जॉईन केलं. मग परत लोणी काळभोरच्या इथल्याच काळभोर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. BComपर्यंत ॲडमिशन घेतलं. आणि इतर भावंड काय शिकले? नाही, मी एकटाच. आई वडिलांना मी एकटाच, बहीण नाही, भाऊ नाही. मग लगेचच नोकरी शोधली? नोकरी नाही. तर मग BComपर्यंत या ठिकाणी शिक्षण झालं. MCom फर्स्ट सेकंड पुणे विद्यापीठात एक्स्टर्नलच केलं. आणि त्याच पिरियडमध्ये आईची तब्येत ठीक नसल्यामुळं मला लग्न करावं लागलं. कारण घरी करायला कोण नव्हतं, वडिलांचा डबा वगैरे आणि सगळं आई पडून असायची, त्याच्यामुळं लग्न करावं लागलं. परंतु त्यातून काही गोष्टी अशा घडत गेल्या की खरं तर या ठिकाणी मी आईचे आभार मानतो की जिच्यामुळं मी लेखक झालो आहे. तिने जर मला टॉर्चर केलं नसतं की तू घर सोड, म्हणजे पाखराला घरट्यातून बाहेर ढकलल्याशिवाय जसं त्याला उडता येत नाही तशा पद्धतीचं काम, सुंदर काम आमच्या आईने केलं. ती म्हणायची की तू घर सोड, घरातून बाहेर जा आणि नोकरी पाणी शोध, खूप महत्त्वाचं आहे. त्यावेळेस वाईट वाटायचं. आणि असंच करता करता नोकरी, मग कुठं हमाल म्हणून काम केलं, कुठं कन्स्ट्रक्शनवर काम केलं. कोठारी वगैरे आमचे जुनी मंडळी आहेत त्यांच्याकडे बिल्डिंग कन्स्ट्रक्शनवर, त्यांनाही लाज वाटायला लागली. ते पण म्हणायला लागले की सर आमच्याकडे काम. पण त्यावेळेला ITIचा कोर्स झाला होता ना? झाला होता, पण कंपनीत काम करण्याची गेलो होतो ना 2-3 कंपन्यांमध्ये, पण नाही लागला जॉब. मग ते असं करत करत मग नानापेठेमध्ये, पुण्याच्या सोमवार पेठेमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून, किराणा दुकानात मुनिमजी म्हणून असे भरपूर ठिकाणी कामं केले. सिमेंटच्या गोण्यासुद्धा भारत फोर्ज कंपनी जी आहे त्याच्या 7व्या मजल्यावरून सिमेंटच्या गोण्या वरून खाली आणल्यात पाठीवर टाकून. आणि कॉन्ट्रॅक्टरनी कामच दिलं होतं की ह्या 100 गोण्या आहेत, सकाळपासून 4 वाजेपर्यंत तुम्ही खाली आणून टाकायच्या. त्या आम्ही 2 वाजेपर्यंत आणून टाकल्या. आणि त्यावेळेस कन्स्ट्रक्शनचं काम असल्यामुळं बाजूला कट्टा वगैरे तसला काय भागच नव्हता. खूप जपून जपून त्या सगळ्या गोण्या खाली आणून टाकल्या. काम संपल्यानंतर मला म्हटलं की हा स्लॅब आहे, चौकोनी फोडायचा आहे तुम्हाला. स्लॅब त्याच्यामध्ये फोडला जातो हातोडीने, छन्नीने. म्हणजे 7 वाजेपर्यंत 8 वाजेपर्यंत निम्मा तो फोडून झाला होता. मला म्हटलं नाही, संपूर्णच काम करायचं. रात्री 10-10:30पर्यंत तो तेवढा चौकोनी फोडला स्लॅब. त्याच्यानंतर मग घरी. आता जे तुमचे जे पार्श्वभूमी आहे, म्हणजे आध्यात्मिक तिकडे तुम्ही वळलात, पण मला वाटतं कष्टातून आणि ते घाव सोसल्याशिवाय मला वाटतं त्यावेळेला तुम्हाला काही जाणवलं नाही की आपल्यामध्ये काही वेगळे गुण आहेत काय. तुम्ही एकदम असे काबाड कष्ट करत राहिलात. फक्त एकच त्यात चांगली गोष्ट म्हणजे गावचा तुम्ही जे उल्लेख केलात संतांचा, चांगदेव महाराजांचा, तोच फक्त तुमचा एक आध्यात्मिक गाभा राहिला. मग हळूहळू तुम्ही कसं वळलात की या सगळ्या गोष्टी? त्याच्यानंतर खूप इमोशनल जीवन जे म्हणतो ना आपण. आई त्यावेळेस म्हणायची की तू जॉब कर. मग एक जणांनी सांगितलं की एम्प्लॉयमेंटचे कॉल मिळतात म्हटले. म्हटलं ठीक आहे, कुठं मिळतात? चौकशी केली. मग ते म्हणले एम्प्लॉयमेंटचं नोंदणी होती इथं रस्तापेठेमध्ये आणि त्याचे कॉल मिळतात येरवड्याला, म्हणजे जेल ह्या बाजूला आणि ह्या बाजूला कुठी आहे त्या ठिकाणी ते कॉल मिळतात. मग रोज सकाळी फॅमिली पास असायचा, 8-10 रुपये घरचे द्यायचे आणि त्यावेळेस बसला 2 रुपये वगैरे तिकीट असायचं. आणि ते 8-10 रुपये घ्यायचे. घरून डबा घेतला तर ठीक आहे, नाहीतर 2-3 रुपयाला वडापाव मिळायचं त्यावेळेस. पुन्हा स्टेशनपासून जे पायी निघायचं येरवड्याला जायचं तिथं. आणि गेल्यानंतर तिथं त्या कोठी जिथं होती
त्या ठिकाणी अनेक ऑफिसर्स बसले असायचे. मग ते मानसन्मान वगैरे त्या गोष्टी आम्हाला काही कळत नव्हत्या त्यावेळेस. फक्त मला कुठेतरी नोकरी लागावी हा एवढाच भाग त्या ठिकाणी. मग असं करत करत त्या ठिकाणी गेलो आणि 500-600 मुलांचा मॉब असायचा त्या ठिकाणी, सगळे सुशिक्षित बेकार. त्यामध्ये मी त्यावेळेला ते खूप खडतर परिस्थिती. कुठलं साल होतं ते? ते साल होतं जवळजवळ मला वाटतं 1994-95. त्यावेळेस सुद्धा भीषण परिस्थिती होती सर. जे खूप आत्तासारख्या वेगवेगळ्या फॅकल्टी वगैरे नव्हत्या त्यावेळेस. मग ते करत असताना 500-600 मुलांचा मॉब असायचा. सकाळी 11 वाजता एक ऑफिसर यायचा बाहेर आणि ह्या कंपनीमध्ये जॉब आहे, हे सर्टिफिकेट कोणाकडे आहेत, ज्यांच्याकडे आहेत त्यांना आतमध्ये बोलवायचे, त्यांना कॉल देऊन जा त्या कंपनीमध्ये तू, असं करायचे. पण वडील त्यावेळेला नोकरीमध्ये होते ना, मग त्यांनी काही असं त्यावेळेला सपोर्ट नाही केला? त्यांचं थोडंसं हे वेगळं होतं, जास्त त्यांचा सहवास तुम्हाला नाही? नाही, आमचं नातंच थोडंसं वेगळं होतं. म्हणजे फारसं लक्ष न देणं वगैरे त्या गोष्टी. आणि त्यांचं ते लाईफ जगत होते, मी माझा शोध घेत होतो. म्हणजे आज जो चाललेला आहे तो मी माझाच शोध घेत आहे. शोध तेव्हा सुरू झाला की जो आता तुमच्या लेखणीमधून सगळं प्रकट होतं. तर त्याच्यानंतर असंच 5-6 महिने जा सकाळी जा संध्याकाळी परत ये. कारण 3 वाजता पुन्हा एकदा कॉल द्यायला ऑफिसर बाहेर यायचा. कुठेतरी आशेचं किरण वाटायचं की कुठेतरी लागेल जॉब मला. मग तिच्यामध्ये वडापाव वगैरे दुपारी खायचं आणि थोडंसं बसायचं. पुन्हा 30 सर्टिफिकेट चाळत. असं करत करत संध्याकाळी 1-2 रुपये उरले की आवर्जून बायकोला घरच्यांना गजरा घेऊन जाण्याची पहिल्यापासून पद्धत. म्हटलं कमीत कमी आपण काही देऊ शकत नाही सुशिक्षित बेकार म्हणून, गजराचा सुगंध तरी द्यावा. आणि तो फॉर्म्युला मी आजही पाळतो. म्हणजे आज लाखभर रुपये जरी पगार असला आणि त्यावेळेचे 2 रुपये आणि आजचा लाखभर रुपये पगार, यात मला काही साम्य वाटत नाही. पण त्या 2 रुपयात जी मजा होती त्यात 20 रुपयाचा गजरा घेण्यामध्ये मजा वाटत नाही ती. तर वय पुढं आलेलं आहे आणि तो सुगंधही थोडासा बदलला आहे आता. आता ही रेल्वेतली नोकरी ITIच्या त्या पदविकेवरती त्याची सुरुवात कशी झाली, तिचा प्रवेश कसा झाला? हां, तर तो थोडंसं टर्निंग तुम्हाला सांगतो त्याच्या अगोदरचा. रेल्वेत लागण्याच्या अगोदर मी लेखक झालेलो होतो. पहिली कादंबरी प्रकाशित झालेली होती. तर झालं काय माहिती का, एम्प्लॉयमेंट ऑफिस जे होतं 5-6 महिन्यानंतर दुपारी 3 वाजता ऑफिसर आले. म्हणले इंटरमिजिएट ड्रॉइंग परीक्षा कोण पास आहे? आणि त्या 500-600 मुलांपैकी माझ्याकडे एकट्याकडेच होतं. त्याला माझ्याकडे सर. अरे म्हटले खूप नशीबवान आहेस तू, जावर मॅडमकडून जाऊन कॉल घे. गेलो आतमध्ये. खूप आनंद झाला, प्रचंड आनंद झाला. तिथं मॅडमला म्हटलं मॅडम कॉल द्या म्हटलं. बघू सर्टिफिकेट दाखवलं. सर्टिफिकेट बघितलं. मला म्हटली का हो तुम्हाला लाज वाटत नाही? काय झालं मॅडम? म्हटले तुम्ही काल सर्टिफिकेटची नोंदणी करताय आणि आज कॉल मागायला येते. 10-10 वर्ष झाली तिथं लोक विद्यार्थी थांबलेले आहेत वेटिंगला, नाही मिळणार म्हटले. मॅडम म्हटलं मला खूप गरज आहे नोकरीची, लग्न झालेलं आहे. म्हटले तुम्ही बाजूला थांबा तिकडं. म्हटलं काय झालं मॅडम? बाजूला थांबा म्हणते ना. मी चिडलो. मग आयुष्यातला खूप वाईट दिवस, परंतु त्याचं प्रतिबिंब इतकं छान झालं सर. त्या प्रसंगाचं रूपांतर म्हणजे माझं साहित्य आहे असं मला वाटतं. तो जर इन्सिडंट्स माझ्या आयुष्यात घडला नसता तर मी लेखकच झालो नसतो. असेच प्रसंग कधीतरी आपल्या आयुष्यात असे घडतात आणि सगळ्या आयुष्यालाच कलाटणी मिळते. तुमच्या आयुष्याला ती कशी मिळाली पुढे त्या पुढच्या काळात? आणि तो प्रसंग झाल्यानंतर चालत निघालो सर मी. बर्न गार्डनचा ब्रिजवर उभं राहिलो आणि म्हटलं साधी नोकरी मिळू शकत नाही आपल्याला, झोकून द्यायचं शरीर, आत्महत्या करायची, संपवून टाकायचं स्वतःला. फुल डेअरिंग केली आणि घरच्यांची आठवण आली क्षणभर. म्हटलं मी जर उडी मारली तर घरच्यांचं काय, ते कोणाच्या आधारावर जगतील.
त्या कट्ट्यावर चढायला लागलेलं खाली उतरलो परत. पुन्हा स्टेशनवर आलो पायी. हैदराबाद एक्सप्रेसमध्ये बसलो. हैदराबाद एक्सप्रेसमध्ये बसलो आणि गाडी चालू झाली. विचार थांबायलाच तयार नाही. निगेटिव्ह विचार जे असतात तुम्हाला असे खेचत असतात आयुष्यामध्ये की ते तुम्हाला कुठेही घेऊन जातात ते. आणि ते बुडी मारण्याच्या तयारीत होतो आणि त्याच वेळेस एक माणूस आला आणि खांद्यावर हात चोपवला. म्हटलं बाळ आतमध्ये बस, सगळं व्यवस्थित होणार आहे. मी त्या माणसाकडं बोगीतून जाताना बघितलं. तो माझ्यासाठी देव होता. पांढरे शुभ्र कपडे घातलेले होते. म्हणजे माणसं देवरूपात केव्हा येऊन भेटतील, केव्हा तुम्हाला काय, हा सगळा इन्सिडन्स म्हटलं तरी चालेल याला. आता तुमच्या लक्षात येते की लक्ष्मणरावांच्या आयुष्यात असे प्रसंग घडले, असे मालिका त्याच्यामध्ये गुंफत गेल्या की आत्महत्या करण्याच्या विचारापर्यंत ते आले. पण त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच वेळेला कोणाचा तरी आशीर्वाद लाभल्यासारखं झालं आणि त्या रेल्वेतून तुम्ही प्रवास करत होता. मग तो प्रवास थांबवला आणि परत आला की वेगळं काही? हां, त्या ठिकाणी मी रेल्वेतून माघारी फिरलो आणि मागे जाऊन गच्च डोळे मिटून बसलो आणि माझा स्टॉप आल्यानंतर उरुळी कांचनला उतरलो आणि घरी गेलो. त्या दिवशी जेवण केलं नाही. रात्रभर जागाच राहिलो त्या दिवशी आणि रात्री 1 वाजता पेन आणि कागद हातात घेऊन त्या ठिकाणी मी कोण आहे आणि मला नेमकं कुठे जायचं आहे, इथून माझा लेखनाचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास सुरू झाल्यानंतर मी छोटी छोटी माझ्यातली जी दुःखं आहेत ती कागदावर उतरायला सुरुवात केली. मग शेजारची पाजारच्यांची काही सुखदुःख असायची तीही मी त्या ठिकाणी रेखाटायला सुरुवात केली. आमचे बाळासाहेब तुपे नावाचे मित्र आहेत. त्यांनी म्हटलं की काय रे, कादंबरी लिहितोस काय? मी म्हटलं कादंबरी म्हणजे काय? ते म्हटले तू जे लिहितोयस ना ते कादंबरीचंच रूप आहे. जा लायब्ररीमध्ये कादंबऱ्या वाच. आणि तेव्हा मी वि स खांडेकरांची अमृतवेल पहिल्यांदा वाचली. हिचा प्रचंड प्रभाव माझ्यावर आहे. वि स खांडेकर साहित्यातले माझे, मी गुरु मानतो त्यांना. त्यांना भेटलो नाही केव्हा आयुष्यामध्ये, ते केव्हाच म्हणजे गेलेले आहेत ते. त्याच्यानंतर बाबा कदमांची किनारा नावाची कादंबरी, ती एक वाचली. असा तो मग ते लिहायला सुरुवात केली. तर लिहायला काय लिहायचं नेमकं? मग मी सोमवार पेठेमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून कामाला होतो. डिलिव्हरी बॉय म्हणजे सरकारी ऑफिसेसला झेरॉक्सच्या रिम सायकलला बांधायच्या अशा एक पिशव्या असायच्या दोन्ही बाजूला, 5-5, 10-10 रिम ते सायकलवर लावायच्या किंवा स्टेशनरीचं मटेरियल असेल ते सायकलला लावायचं आणि ते पोचवायचं सरकारी ऑफिसेसमध्ये. अगदी पिंपरी चिंचवडपर्यंत, निगडीपर्यंत सायकलवर जावं लागायचं. तर तो प्रवास. मग ते असंच एक दिवशी सिटीमध्ये रविवार पेठेमध्ये मला स्वारगेटला चाललो होतो त्या रिम घेऊन. मी रॉंग साईडनी गेलो. त्या पोलिसांनी थांबवलं. म्हटले थांब, सिग्नल रेड आहे. तो जो रेड सिग्नल आहे ना त्याने माझं लेखन प्रवास सुरू केला. म्हणजे तुम्ही पाहताय किती छोटी छोटी प्रतीक आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये की हे असं घडलं त्याच्यामुळे असं एका वेगळ्याच दिशा मिळाल्या. आता एक साधा सिग्नल रस्त्यावरचा, पण तोही किती सांगून जातो एखाद्या विचार प्रवृत्त असणाऱ्या माणसाला. काय घडलं त्या सिग्नलनी तुमच्या? ते रस्त्याच्या पलीकडे स्त्री बघितली आणि म्हटलं यार काय सुंदर स्त्री आहे. आणि तेवढ्यात एक माणूस आला, तिच्या खांद्यावर हात ठेवून त्याला घेऊन गेला. मला ते फिलिंग झालं ते. मग ज्यावेळेस परत रस्त्यापेठेत ऑफिसला आलो त्यावेळेस मित्राला म्हटलं यार असं असं बघितलं मी. तो म्हटलं ही वेश्यागल्ली आहे तिथं, तू जिथं थांबला होतास ती. मग ते कुठंतरी फिलिंग वाटायला लागलं आणि मग वेश्याच्या जीवनावर पहिली बंदा नावाची कादंबरी लिहिली, जी खूप छान असते. ती त्या व्यवसायामध्ये ती ओढली जाते आणि तिचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतं असा तो प्रवास त्या कादंबरीमध्ये मांडला. तो पहिलाच विषय वेगळा होता, पहिलाच चटका लावणारा विषय होता. तमाशाचंही काही फड आहे. त्यांचंही जीवनचरित्र काढण्यासाठी मी गेलो होतो. त्यांचं पण लाईफ जवळून अनुभवलं. त्यांनी पण स्वतःची सुखदुःख वगैरे सांगितले. तर असे माझं जे साहित्य निर्माण झालं ना सर, मला फारसं वाचावं लागलं नाही. कारण माझ्यामध्येच इतकं भांडवल तयार होतं, म्हणजे प्रसंगांचं भांडवल तयार होत होतं की दुसरे पुस्तक वाचण्याची गरज पडली नाही. मी व्यक्त होत गेलो, लिहित गेलो
आणि पहिली कादंबरी जी आहे बंदा नावाची ती संजय सोनवणे पुष्प प्रकाशन म्हणतं त्यांनी ती छापली पहिल्यांदा आणि तिथून मग पुढं लेखनाचा प्रवास सुरू झाला. आणि जास्तीत जास्त लेखन मला वाटतं नंतर आतूनच आलं म्हणता येईल, कारण की आध्यात्मिक लेखनाकडे पण तुम्ही वळलात. तर तो विषय किंवा त्या प्रकारच्या कादंबऱ्या केव्हा सुरू झाल्या? सुरुवातीला ज्या कादंबऱ्या होत्या माझ्या त्या मी अगोदर जे दुःख भोगलेलं होतं किंवा जे चटके बसलेले होते कुठंतरी विद्रोही स्वरूपाच्या बाहेर आल्या त्या. कारण ते वय वेगळंच असतं प्रत्येकाचं, म्हणजे इमोशन वगैरे हे त्या गोष्टी सोडून द्या तिथे. पण उद्रेक होणं मग ज्या ऑफिसरनी मला त्रास दिला त्यांना मी त्या कादंबऱ्यांमधून धाड 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 त्या बंदुकीने उडवलेलं पण आहे. म्हणजे असे पण बरेच किस्से आहेत. मग समाजामध्ये जसे जसे प्रसंग येत गेले, आता आमचे एक माई नावाची कादंबरीची कल्पना तुम्हाला सांगतो. आमची एक मेहुणी आहे गावाकडं, तिची वडील वारले होते, 2 लहान भाऊ. तिथं गेलो मी अंत्यविधीला. गेल्यानंतर ती रडत होती त्या 2 भावंडांना धरून. मी सहज मनात विचार केला की म्हटलं ह्या भावंडांना हिने जर समजा मोठं केलं, तिच्यातला एक डॉक्टर बनला आणि एक गुंड बनला, तर हिच्या आयुष्यात काय वादळेल. त्याच्यावरून माई कादंबरी तयार झाली. म्हणजे छोटे छोटे किस्स्यातून खूप काही देऊन गेलं आणि एक तुमची दृष्टी असली ना, त्या दृष्टीमधून तुम्हाला खूप काही सापडून जातं. म्हणजे तुम्ही अनुभवलेल्या प्रत्येक प्रसंगातून तुम्हाला एक कथा बीज सापडत गेलं, म्हणजे तुमची दृष्टीच तशी तयार झाली होती. आणि असं करत करत मग साहित्य क्षेत्र हे झालं. त्याच्यानंतर आमचे डॉक्टर व्ही ए भोन म्हणून आमचे फॅमिली डॉक्टर आहेत, त्यांना मी अधूनमधून कादंबऱ्या वाचायला द्यायचो. त्यांनी एक दिवशी मला बोलवलं, नाही ट्रीटमेंटसाठीच गेलो होतो. मला म्हटले लक्ष्मण तू लिहितोच छान, परंतु तू जसं समजतोस तसं हे जग नाही, जग खूप सुंदर आहे, थोडंसं अँगल बदल जरा. मी म्हटलं काय करू सर? थोडंसं आध्यात्मिक साहित्य लिहिता येते का बघ. ठीक आहे म्हटलं. मग योगायोगाने जोरवर नावाचे आमचे प्रकाशक आहेत त्यांच्याकडे गेलो. ते म्हटले लक्ष्मणराव संत ज्ञानेश्वरांवर कादंबरी लिहिणार का? म्हटलं निश्चित आवडेल सर, पण मला त्यांच्याविषयी काय माहिती नाही. म्हटले तुम्ही लिहा तर मी संदर्भ ग्रंथ देतो तुम्हाला. ठीक आहे म्हटलं. नाव काय द्यायचं सर? सुवर्ण पिंपळ द्या म्हटले नाव त्याला. म्हणजे हे सगळे प्रसंग आयुष्यात तुम्ही सगळे अनुभवलेले, तुमच्या सुरुवातीच्या कादंबऱ्यातून ते सगळे शब्दात व्यक्त झाले. आणि विशेष म्हणजे तुम्ही संसारी पण झाला होता त्या काळात, आणि त्याच वेळेला ही सगळी आर्थिक ओढाताण होत होती. त्याच्यातून तुम्ही सावरलंच, नुसतं सावरलंच नाही तर समाजातल्या काही गोष्टी टिपल्या आणि ते पुस्तकाच्या कादंबरीच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आणल्या, जेणेकरून आपल्यामध्ये ज्या भावना आहेत त्या सगळ्या त्या पुस्तकाच्या माध्यमातून इतर वाचकांपर्यंत सुद्धा पोचल्यात. आणि त्याच्यानंतर आध्यात्मिक लेखनाकडे तुम्ही वळलात. आणि हे खरंच म्हणजे आत्तापर्यंत जे आयुष्य तुमचं पाहिलं हे खरंच पाहता म्हणजे ऐकत राहावं असं वाटतंय. म्हणून मला वाटतं आज आपण ह्या भागामध्ये इथेच थांबूयात. आणि लक्ष्मणरावांशी बोलताना आपल्याला ते किती मनस्वी बोलतायत आपल्याशी ते लक्षात आलं. पण पुढच्या भागात आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की आध्यात्मिक लेखन कसं सुरू झालं आणि त्याच्यामध्ये त्यांनी आता किती प्रगती केली आणि वैविध्यपूर्ण लेखन केलं आहे. आणि त्यांची सुवर्ण पिंपळसारखी कादंबरी किंवा योगी यासारखी जी कादंबरी आहे याचा पण सगळा समावेश आहे या सगळ्या लेखनामध्ये. तेव्हा खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आणि आपण लवकरच भेटूयात पुढच्या भागामध्ये. धन्यवाद. नमस्कार.